मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। या ठिकाणी आता ठाकरे गटाने आरोप लावलेला आहे की आपण जे आहे उमेदवारांना प्रलोभन दिली, दबाव टाकला। संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे। बघा, त्यांची माणसं माघार घेत आहे आणि ते आरोप आम्हाला लावत आहे। तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही। पहिला मुद्दा म्हणजे राजू मामांनी जसं सांगितलं की साधारणतः 600-700 लोक इथं उमेदवारी मागत होते, त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते। जो आला त्याला त्यांनी ईबी फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत, दोन्ही पक्षांनी जो आला त्याला ते उमेदवार द्यायला तयार होते। त्याच्यामुळे ते टिकणार नाही। लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना, समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व इथं सभा घेणार नाही। ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत अडकला आहे आणि उद्या उठून म्हणजे रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील, हा जो विश्वास होता त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार घेतली। मी या पलीकडे तुम्हाला सांगतो, आता या ऑफिशियल 12 जागा बिनविरोध झाला आहेत, अजून 20 उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत। त्याच्यामुळे समोरचेच पक्षाचे, आमच्या पक्षाचे काय देणार म्हणजे राजू मामाने सांगितलं की साधारणतः आकडा हा 12 + 8 20 25 पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे 25-30 पर्यंत, की ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे। म्हणजे समोरच्यांकडे उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील, आताच 12 ठिकाणची परिस्थिती आहे। अजून आगे देखो होता है क्या। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।